बातम्या आणि बरंच काही। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी करत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। चाकणमधील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न राजकीय वादात न अडकवता ते तातडीने सोडवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। की मी जी पाहणी केली ती एमआयडीसीच्या रस्त्यांची पाहणी केली आणि पीएमआरडीएच्या रस्त्यांची पाहणी केली, जो कळीचा मुद्दा आहे। आणि मी मगाशी तुम्हाला असं सांगितलं होतं की जे काही टीका टिप्पणी होते त्यासाठी काय मी इथं आलेलो नाही। मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे। उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे। आणि आता देखील म्हणजे मी गाडीतनं जे उतरत नव्हतो ते एवढ्यासाठीच उतरत नव्हतो। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काही सोल्युशनच्या संदर्भामध्ये आमच्या धनंजयजी बरोबर बोलत होते आणि असोसिएशनच्या लोकांबरोबर बोलत होते। एक 2-3 रस्ते असे आहेत की ते जर आपण तातडीनं करू शकलो तर 25% याच्यातनं सगळ्याला आपल्याला रिलीफ मिळणार आहे असं मला असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं। म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जशी क्युरिओसिटी आहे तसे येऊन गेलेल्यांना पण क्युरिओसिटी आहे की नक्की काय होणार आहे चाकणमध्ये। पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत, काही टेंडर झालेली आहेत, काही साईड शोल्डरची कामं करायची आहेत, काही ठिकाणी पार्किंगचा विषय आहे। आता सविस्तर आता शिंदे साहेब देखील VCवर या बैठकीला उपस्थित राहतात, त्यांच्याशी देखील बोलणं झालं। एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ आणि नुसता निर्णय घेऊन आम्ही थांबणार नाही। तर याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना एक नोडल ऑफिसर नेमल्यानंतर ज्या ज्या ठिकाणच्या काही समस्या आहेत त्या कशा पद्धतीने त्याचं निरसन करता येईल ते पुढच्या 2 तासामध्ये पुन्हा एकदा भेटून मी आपल्याला सांगेन। परंतु आजची चाकणची परिस्थिती बघितल्यानंतर एका व्यक्तीनं जे माझ्याकडे तक्रार केली, जो ग्रामस्थ आपण म्हणता एकाच व्यक्तीनं तक्रार केली की तो एमआयडीसीशी निगडीत विषय नाही आहे, तो पीएमआरडीएच्या काहीतरी जमिनीबाबतचा पीएमआरडी आणि त्यांचा वाद आहे। मी त्यांना 6 वाजता इथं बोलवलेलं आहे, त्यांना देखील आपण सकारात्मक न्याय मिळवून देऊ। पाहणी केली 2च ठिकाणी अर्ध्या तासात संपूर्ण एमआयडीसी पाहणी झाली असं मी एक मिनिट मी संपूर्ण एमआयडीसीची पाहणी केली असं कुठेही म्हटलेलं नाही। ज्या असोसिएशनच्या लोकांनी मला बोलवलं होतं त्या असोसिएशनच्या लोकांनी ज्या स्पॉटवरती मला घेऊन गेले तिथं मी गेलेलो आहे। असोसिएशनच्या लोकांना जिथं मला न्यायचं होतं तिथं त्यांनी मला नेऊन आणलेलं आहे आणि त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितलेली आहे। आणि त्यांनी अर्ध्या तासात न्यायचं होतं की 15 मिनिटात न्यायचं होतं की 2 तासात न्यायचं होतं हे असोसिएशननं ठरवलेलं होतं। त्याच्यामुळे माझी विनंती आपल्याला देखील हात जोडून आहे की एखाद्याचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ असेल, आम्ही असेल, नागरिक असेल, यांना न्याय देण्यासाठी